हॅलो, गुड इव्हनिंग ऑल. हॅलो गायत्री मॅम, माझा आवाज आहे तुम्हाला याले ना? थोड़ा कन्फर्म कीजिए. हॅलो मॅम, प्लीज आपण अनम्यूट करून बोलायचं असते सेशन मध्ये. हॅलो. हा, येस मॅम. हां हां. हा, माझा आवाज आले ना तुम्हाला? हां, येतोय. येस मॅम, ओके. आपण सेशन स्टार्ट करू. एक 5 मिनिट्स. कस्टमर जॉईन व्हायला आले. येस येस. येस मॅम. तसंच मी स्क्रीन पण शेअर करते. थोडं कन्फर्म. येस मॅम. स्क्रीन तुम्हाला शो आले मॅम? हो. येस मॅम. आज का सेशन हे मराठीमध्ये आहे. मी मराठीमध्ये बोलू और हिंदीमध्ये सांगायचं असतं मग? तुम्ही कम्फर्ट आहे ना मराठीमध्ये? हां हां, चालेल. येस मॅम. ओके. आपण आता स्टार्ट करू सेशन. आज का सेशन हे बँक स्टेटमेंट इम्पोर्ट करायचं असते. ओके ओके. आपण सेशन स्टार्ट करू. मी पहिले टॅलीमध्ये बँक स्टेटमेंट इम्पोर्ट करायचं पहिले लेजर क्रिएट करून घ्यायचं असते. तो तुमचं कोणचं बँक राहते, एक्झाम्पल SBI, कोटक, ॲक्सिस, HDFC बँक, हे समजा बँक लेजर आपण पहिला टॅलीमध्ये क्रिएट करायचं असते. नंतर आपण बँक स्टेटमेंट डाउनलोड करून ते अपलोड करायचं असते टॅलीमध्ये. नंतर आपण इझी होऊन ट्रान्झॅक्शन पास करू शकतो टॅली प्राईम मध्ये. आता मी बघू शकतो फर्स्ट डेस्कटॉपमध्ये ऑलरेडी बँक स्टेटमेंट डाउनलोड केलेलं आहे. सर्च फोल्डरमध्ये हे माझं बँक स्टेटमेंट आहे SBIचं. येस. सो तुम्ही डाउनलोड करायचं पहिली एक्सेल मध्ये करायचं असते. PDF मध्ये इम्पोर्ट नाही होता बँक स्टेटमेंट. सो आपण पहिले एक्सेल सिलेक्ट करून स्टेटमेंट डाउनलोड करायचं असते जो पोर्टल मधनं. फर्स्ट हा फोल्डरचा पाथ मी कॉपी करते. मी बँक स्टेटमेंटचा पाथ कॉपी करून घेते. नंतर ना टॅली ओपन करायचं असते. टॅली प्राईम 6.0 मध्ये हे फीचर आलेलं आहे बँक स्टेटमेंट इम्पोर्टचा. ओके. याच्यामध्ये एक फर्स्ट ऑप्शन हे इम्पोर्ट म्हणून. सो इम्पोर्ट मध्ये जायचं असते. नेक्स्ट बँक स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये बघू शकता बँक लेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया. मी ऑलरेडी बँक लेजर क्रिएट केलेलं आहे. अँड एंटर सिलेक्ट करायचं असतं बँक. नेक्स्ट त्याच्यामध्ये फाईल पाथ, आपण स्पेसिफाय पाथ मध्ये आपण ते डाउनलोड केलेलं असते स्टेटमेंट. ते पाथ ह्याच्यामध्ये द्यायचं असते. सो मी पेस्ट करते अँड एंटर. अँड इथं तुम्ही कन्फर्म करायचं असते अकाउंट नंबर. अँड फाईल टाईप सपोर्टेड राहायचं आहे. अँड फाईल टू इम्पोर्ट जस्ट शो मोर. आणि हे आपण सिलेक्ट करायचं असते पाथ. जस्ट एंटर. डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट अगेन? येस. ऑलरेडी मी इम्पोर्ट केलेलं असते. जस्ट येस करायचं आहे. हे थोडा टाइम घेते इम्पोर्ट व्हायला. 1 to 2 मिनिट्स. येस. येस. हे फर्स्ट बँक स्टेटमेंट रीड करते, नंतर ते इम्पोर्ट होते. सो रीड करायला पण सेम 1 मिनिट. येस, आता रीड झालेलं आहे.
तुम्ही इथे बघू शकता बँक लेजर अगेन तुम्ही कन्फर्म करू शकता कोणचं बँक मी इम्पोर्ट करायले आणि अकाउंट नंबर टोटल एंट्रीज आहे 152 आणि रेट ह्याच्यामध्ये एक इम्पोर्ट म्हणून एक ऑप्शन असते जस्ट हम इम्पोर्ट वर क्लिक करायचं असते आता लागले बँक स्टेटमेंट आणि न्यू एंट्रीज इम्पोर्टेड सक्सेसफुली 152 एंट्रीज इम्पोर्ट होलेले आहे बँक रिकन्सिलेशन आणि तुम्ही इथे बघू शकता टोटल 152 and deposit withdraw. So deposit हे 60 and withdraw 92 असते. सो 1 by 1 आपण ट्रान्झॅक्शन पास करायचं असते. आता इम्पोर्ट तो कम्प्लीट झालेला आहे. जस्ट आपण डेपॉझिट मध्ये एंटर करायचं असते. तुम्ही बघू शकता अवेलेबल ओनली इन बँक 60 हे 1 by 1 आपण ट्रान्झॅक्शन घातल्यावर ते लेस होते टोटल बँक ट्रान्झॅक्शन्स. सो फर्स्ट वन मी याच्यामध्ये सिलेक्ट करते हूँ जस्ट स्पेस बार सिलेक्ट अँड त्याच्यामध्ये एक फीचर आहे F7 मध्ये क्रिएट करायचं असते वोचर. सो ऑटोमॅटिक फेच होते हे अकाउंट नेम स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोणत्या पार्टीतनं आपण रिसीव्ह केलेलं आहे पेमेंट. सो ते पार्टी आपण सिलेक्ट करायचं असते. मी पार्टी सिलेक्ट करते हूँ ग्रोथ पार्टनर सिलेक्ट करते आणि ऑटोमॅटिक अमाउंट पण फेच होते. ऑलरेडी ट्रान्झॅक्शन्स रहे तो अगेन्स्ट रेफरन्स घ्यायचं असते. सो मी ऑलरेडी नाही घातलेले नाही हे ट्रान्झॅक्शन्स त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये ऑन सिलेक्ट करते जस्ट सेव्ह करते कंट्रोल से येस सेव्ह झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता 59 झालेला आहे. सो हे 1 by 1 आपण असं करू शकतो वोचर क्रिएट नाही म्हणा मल्टिपल बी करायचं असते ते पण पॉसिबल हे टाली प्राईम मध्ये. सो आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट हे आपण अगेन सेम फीचर क्रिएट वोचर आणि मल्टी वोचर. त्याच्यामध्ये सेकंड वन हे कॉमन लेजर हे समजे पार्टी एकच राहील तर आपण याच्यामध्ये पार्टी सिलेक्ट करायचं असते. सो कस्टमर ए तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक फेच झालेला आहे लेजर नेम. जस्ट कंट्रोल से सेव करना है and mark as regular. yes. आता मल्टिपल ट्रान्झॅक्शन पण झालेलं आहे. सो अगेन सेव येस. तुम्ही इथे बघू शकता 56 हे असंच तुम्ही वन नाही तर मल्टिपल पण ट्रान्झॅक्शन पास करू शकता. आणि ह्याच्यामध्ये एक अजून एक फीचर आहे अप्लाय फिल्टर म्हणून. सो अप्लाय फिल्टर मध्ये तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर एक पार्टीचं ट्रान्झॅक्शन ओपन करायचं आहे. सो तुम्ही ते नाव घालू शकता. मी एक्झाम्पल 97 एक नंबर घालते जस्ट एंटर करू. इथे बघू शकता सो टोटल 97 ट्रान्झॅक्शन्स आहे. सो तुम्ही असं पण डायरेक्ट मल्टी ट्रान्झॅक्शन पास करू शकतो टालीमध्ये. सिलेक्ट करून सेम क्रिएट मल्टी लेजर नॅशनल ट्रेडर्स आणि कंट्रोल से सेव करना है. येस. तुम्ही असं सिंगल मल्टी अँड अप्लाय फिल्टर पण यूज करू शकता टाली प्राईम मध्ये. असं तुम्ही इझी होऊन बँक स्टेटमेंट डाउनलोड करून इम्पोर्ट करायचं असते टाली प्राईम मध्ये आणि आपण एंट्री झाल्यावर डिलीट पण करू शकतो बँक स्टेटमेंट. तुम्ही इथं बघू शकता बँकिंग मध्ये जायचं असते. नेक्स्ट बँकिंग ऍक्टिव्हिटीज इथं टोटल हे 143 माझं ऑलरेडी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आता मी रिमूव्ह करते. सो रिमूव्ह पण ऑप्शन आहे टाली प्राईम मध्ये. सो अगेन आपण जायचं आहे यार फाइंड ट्रबल शूटिंग रिसेट बँक स्टेटमेंट डेटा आणि लेजर सिलेक्ट करना है आणि पिरियड ह्याच्यामध्ये आपण पिरियड पण द्यायचं असते. सो 1 एप्रिल 25 to 1 एप्रिल 26 एक वर्षाचं मी पिरियड ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. जस्ट आपण एंटर करायचं असते. येस. आता रिसेट केलेलं आहे बँक स्टेटमेंट. पुन्हा तुम्ही चेक पण करू शकता. अगेन बँकिंग ऍक्टिव्हिटीज. येस.
त्याच्यामध्ये ब्लँक आलेला आहे. सो ओनली 4 हे. सो आफ्टर ट्रान्झॅक्शन तुम्ही रिमूव्ह पण करू शकता बँक स्टेटमेंट टालीमध्ये. येस. तुम्हाला काहीतरी डाऊट राहील तर प्लीज अनम्यूट करून बोला. आणि चॅटबॉक्स पण आहे. सो तुम्ही चॅटबॉक्स पण यूज करू शकता. तुम्हाला आणि काही तर एंट्री करायच्या टाइम मध्ये इश्यू आले तर आमचा नंबर असते ऑफिसचा. सो तुम्ही ऑफिस नंबर नोट करून काही तर इश्यू राहील तर कॉल करू शकता. येस. टाली प्राईम वर्कशॉप हे आमचा ऑफिसचा नंबर आहे 9019946181. तुम्हाला टालीमध्ये काही तर इश्यूज राहील तर प्रोडक्ट रिक्वायरमेंट राहील तर तुम्ही कॉल करू शकता हे नंबरवरती. सो प्लीज हे नोट डाऊन करून घ्या. अँड नेक्स्ट याच्यामध्ये लिंक्स आहे. थोडं लिंक्स दिलेलं आहे. हे फर्स्ट वन लिंक असते टॅली टिप्स. सो टॅली में चेंजेस होते रहते हैं. समटाइम्स वर्जन्स एंड डेट्स आता है तब आपण टॅली टिप्स ग्रुप जॉईन होऊ शकते. सो मी हे पण चॅटबॉक्स मध्ये सेंड करते हूँ. सो मी ऑलरेडी लिंक सेंड केलेला आहे. तुम्ही लिंक थ्रू जॉईन करा. तुम्हाला लेटेस्ट अपडेट राहतो ग्रुपमध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओज वगैरे ट्रिक्स अँड टिप्स ओव्हरऑल. येस. आणि आमच्याकडे एआयचं पण लिंक असते. सो तुम्हाला काहीतरी एआयचं इन्फॉर्मेशन पाहिजे झालं तर तुम्ही एआय लिंक थ्रू जॉईन होऊ. आणि लास्ट वन आहे फीडबॅक. येस. मी फीडबॅक पण क्यू अँड ए बॉक्स मध्ये सेंड केलेला आहे. तुम्हाला आजचं सेशन कैसा लागला म्हणून थोडा फीडबॅक पण द्याच. येस. आणि तुम्हाला काही तर डाऊट राहील तर प्लीज अनम्यूट करायचं असते आणि बोलायचं असते. सो प्लीज आप अनम्यूट कर सकते. येस. आणि हे आमचं प्रोडक्ट लिस्ट असते. सो आमच्याकडे 10+ अबो प्रोडक्ट आहे. ऐसा टाली न्यू लायसन्स, झोबो CRM, टाली टू व्हॉट्सअप and AWS क्लाउड, डेटा एनालिटिक्स फॉर टाली और TSS रिन्यूअल पण हमें करून देते टालीचं. and रिमोट एक्सेस, झोबो बुक्स and टाली and क्लाउड, टाली मोबाईल ॲप्लिकेशन, व्यापारा, डिजिटल सिग्नेचर, कस्टमायझेशन, क्विक हिल हे समजा आमच्याकडे प्रोडक्ट असते. सो तुम्हाला आणि तुमच्या फ्रेंड्सला कुणाला तर रिक्वायरमेंट राहील तर तुम्ही रेफर पण करू शकता. सो ही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं असते सपोर्ट और प्रोडक्ट रिक्वायरमेंट राहिले तर. येस. अजून कुणाला तर डाऊट राहील तर तुम्ही प्लीज अनम्यूट करायचं असते. गायत्री मॅम तुम्हाला काही तर डाऊट आहे मॅम? और नम्रता मॅम, ऋषिकेश सर, काही तर डाऊट राहील तर तुम्ही अनम्यूट करून बोलायचं असते. गायत्री मॅम, तुम्हाला काय तर डाऊट आहे बँक स्टेटमेंट इम्पोर्ट मध्ये?
सध्या तर नाही आहे. ओके. तुम्हाला काहीतरी असं ट्रान्झॅक्शन करता वेळी टाइम आले तर तुम्ही कॉल करा मॅम. आम्ही ऑलरेडी येस नंबर येस दिलेला आहे. नक्की. हो. या नंबरला तुम्हाला काहीतरी डाऊट राहील तर कॉल करा. हा. येस मॅम. थँक्यू मॅम. की आजचे सेशन मी क्लोज करते. सो थँक्यू ऑल.